सो हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार पब्लिक. कशा आहेत सर्व? दिवाळी झालेली आहे, ऑलमोस्ट संपत आलेली आहे आता दिवाळीचा सण. आणि सगळ्याची दिवाळी आय होप चांगलीच गेली असेल. माझी पण चांगलीच गेली, सुट्टी नव्हती पण तरी मी माझ्या पद्धतीने एन्जॉय केला. आणि आजचा व्लॉग ह्याच्यासाठी बनवतोय की बऱ्याच दिवसापासून व्लॉग नाही टाकेला आहे तसा. आणि काल गेलेलो होतो मी आमच्या सरांच्या शॉपवरती एक मोबाईलसाठी, आणि त्यांचा आमच्या शॉपचा पण शूट करायचा होता आणि मॅडमला मोबाईल वगैरे घ्यायचा होता, त्यासाठी गेलो. तर तिथून मी आणलेले आहे एक माझ्यासाठी नवीन ॲक्सेसरीज. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी ती ॲक्सेसरीज आणि तुम्हाला सुद्धा दाखवा नेमका विषय काय आहे. मॅटर असा आहे की आपण घेतलेली आहे ही सेल्फी स्टिक एकदम मोठीवाली. आणि माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा एखादा आपण ब्लॉग शूट करतो, आपण एकत्र ब्लॉग शूट करतो, तेव्हा आपल्याला कॅमेरामॅनची अडचण असते आणि आपल्याला कॅमेरामॅन वगैरे भेटत नाही. आणि मग बरेचसे शॉट वगैरे घ्यायचे असतात आपल्या स्वतःचे, तर ते घेता नाहीत फुल शॉट वगैरे. तर मग त्यासाठी एक सेल्फी स्टिक वगैरे लागते, असं एका ठिकाणी असं उभा करून ठेवायचं आणि मग जायचं. आपले समोर जाणं असं काय बोलायचं त्या बोलायचं आणि समोर जाणं मग सेल्फी स्टिकवर आपला काम होतं. तर त्याच्यासाठी मी घेतली ही एक सेल्फी स्टिक. ही पहा एकदम ब्रँडेडवाली आणि ही पॉट्रॉनिक्स कंपनीची आहे. लुमिस्टिक 2 असं नाव आहे याचा. ऑनलाईन पण भेटेल, पण मी आमच्या सरांच्या शॉपवरून घेतली, मला तसं भेटली. तर अचानक सडनली प्लॅन केला आणि घेतली. तर ही सेल्फी स्टिक जसा मोठा बॉक्स आहे ना, थोडा मोठा याच्यातून सेल्फीचा दांडा निघत आहे. म्हणजे कसा सेल्फी स्टिक राहते, यो सेल्फी दांडा आहे, मोठा टेमका आहे एकदम. तुम्हाला दाखवतो, खतरनाक मोठा जबरदस्त. आणि क्वालिटी पण एकदम फर्स्ट क्लास. प्राईस तुम्हाला सांगेन नाका फटाफट. आणि याचं काय फीचर हवं, म्हणजे कसा यूज करता येईल त्यासाठी मी घेतला, कसा मी घेतला त्याचा रिझन तुम्हाला सांगेन. तर या सगळ्या गोष्टी आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ फुल बघा. जर कोणी ब्लॉगिंग करणार असेल, रील शूट करणारे असतील आणि कोणाला सेल्फी स्टिकची वगैरे गरज असेल प्रॉपर, तर त्या ही तुम्हाला फायदे देईल. आणि एकदम बजेटमध्ये पण आहे तसा, बघा बऱ्यापैकी बजेटमध्ये येऊन जाईल तुम्हाला. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन, सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलणार आहे मी. तर आता आतमध्ये तर शूट करायचं जमायचं नाही, तर आपल्या हॉस्टेलच्या गार्डनमध्ये जाऊ आणि तठ्ठा जाऊन शूट करू आणि तठ्ठा जाऊन अख्खा मस्तपैकी याच्यावर कॅमेरा माझा लावायचा आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी पण एक सेल्फी स्टिक आहे, पण ही जुनी आणि ताईची आहे. तर ताई कधीही मागत आहे, याचा जरा बटन आणि इकडे जरा खराब झाला आहे आणि गाडीची चावी ठेवतो. ही आपण नवीन घेतलेली सेल्फी स्टिक आहे, जी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि माईक याच्यासाठी काय थोडा व्हिडिओला माईक लावून आपले व्हिडिओ बनवू, म्हणजे दुर्बीर राहून होता, आवाज चांगला येईल तुम्हाला. आणि अजून कॅमेरा दाखवतो. यो बघा कॅमेरा इकडे चार्जिंगला, माईक पण जरा चार्जिंग लावला आहे आणि कॅमेरा पण चार्जिंगला लावलेला होता. पण आता कॅमेऱ्याचा पण आपल्याला काम पडणार आहे, थोडा कॅमेऱ्याचा पण शूट घ्यायला लागणार आहे. सो पब्लिक पोहोचते हो आपले आलो हे आपल्या ग्राउंडमध्ये. आणि गाड्या फार जोरात जातात त्या नाहून, तर आवाज बिवाज जरा तुम्हाला ते ॲडजस्ट करून घ्या. माईक मी अजून लावला आहे नाही आणि थोडा सामान घेऊन आलो. हे आखा आपल्याला कामाचाच आहे. आणि यो आपल्या हॉस्टेलचा गार्डन, म्हणजे थोडा ॲडजस्टेड आहे, पण जरा तुम्ही समजून घ्या. आणि या गार्डनमध्ये आता आपले शूट करून जरा आपला म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे आजूबाजू तुम्हाला चांगला झाला. हॉस्टेलच्या रूममध्ये कसं तुम्हाला अंडर पॅन्डेन काय दिसतील त्या बेस्ट नाही वाटत. तर त्या गार्डनमध्ये जरा कसं पाहिजे मस्त आहे, ठीकठाक ओके बट ठीकठाक. तर आता आपल्याकडेच काहीतरी जुगाड करू. तर काहीच आपल्याकडे आपण कॅमेरा पण आणला, आपला ॲक्शन कॅमेरा. आणि हे सेल्फी स्टिक जे आपण आता नवीन घेतलेलं आहे ते पण आहे. ह्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे. कॅमेरा मी सध्या खिशात ठेवतो आणि ह्याचं अनबॉक्सिंग करून दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय काय आलं आहे. युजर मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात दुसरं काय नाही मिळत. ह्याच्यामध्ये बॉक्स खाली टाकू आणि ह्याच्यामध्ये भरमसाठ मोठा असा सेल्फी स्टिक. यो पहा एकदम डेंजरवाला. यो पण खाली टाकू. आणि ही सेल्फी स्टिक ही दिसत आहे का तुम्हाला? ही सेल्फी स्टिक आहे. तर याच्या अजून ते बटन इकडे दिलेलं आहे, बाकी सगळ्या वस्तू आहेत. इकडनं इथे कॅमेरा माउंटचा ऑप्शन आहे. इथे मोबाईल स्टिकर म्हणजे मोबाईल लटकवायचा, जो मोबाईल लावायचा ना तो इथं आहे. याचे फार अलग अलग फीचर्स आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, हे घेण्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये हे कंट्रोल करायचं ऑप्शन भेटत आहे. सेल्फी स्टिक जबरदस्त मोठे आहे, असा मोबाईल पकडला तरी असा जबरदस्त मोबाईल राहील. आणि इथं हे जे आहे ना हे वरती निघतं. हे कसं निघत ते पाहायला लागेल. असा वरती खेचला तर निघत, असा कंपनी सांगत आहे, म्हणजे मी त्याच्यावर वाचलं होता. इथं मोबाईल लावता येईल. इथं हे जे आहे हे असं ह्याच्याने असं रोटेट करता येतं सगळं प्रॉपर एकदम व्यवस्थितपणे. सिनेमॅटिक शूट वगैरे घ्यायचं असेल तर. आणि त्याच्यानंतर हे खाली केल्यानंतर ह्याच्यामध्ये एका टाइमला आपण 2 वस्तू लावू शकतो. ते कसं, तर ह्याच्यामध्ये ये देखो ये कॅमेरा का भी ऑप्शन है, तो इसके ऊपर अपन कैमरा लगा सकते हैं. तो कैसे लगा सकते हैं म्हणजे कसा लावू शकतो तुम्हाला दाखवतो. थोडी मध्ये हिंदी निघेल तर ऍडजस्ट करून घ्या. इथं बटन आहे, हे ब्लूटूथला कनेक्ट होतं. चालू बंद करायचा आहे, इथूनच ऑप्शन आहे. हे कसा वर्क करते आपण तुम्हाला दाखवतो. आता आपल्या लगेच पहिले इथं कॅमेरा लावून घेऊ. गाईज ह्या जे सगळ्या ॲक्सेसरीज आहेत मी एकदम हळूहळू करून जमवलेले आहेत. आता हे माझं माउंट आहे, ह्याच्यावरती लावायचं आहे, पण इथे हे लागणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे अजून एक पिन आहे, ती मी आणतो आणि मग ते लावतो. तर हे बघा एवढं सगळं आहे माझ्याकडे. तर हे पहिले ह्याच्यावरती लागेल, त्याच्यानंतर मग हे ह्याच्यामध्ये फिट होईल, असा आहे ह्याचा मॅटर.
तर दाखवतो कसं लावायचं. हे बघा, हे असं लागेल ह्याच्यामध्ये. मला माहित होतं माझ्याकडे हे आहे, त्याच्यामुळे मग मी तो विचार करून घेतला. त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये असं लागेल. हे बघा असं दिसतंय. अशा पद्धतीने हे ह्याच्यामध्ये फिट होईल. आणि हे तर बाकी फिरतंय. आता ह्याचा काय प्रॉब्लेम. ह्याची हाईट नंतर सांगतो तुम्हाला, पहिले ह्याचे फीचर्स दाखवतो. तर कॅमेराला आपण ह्याच्यावरती. ओके, रेडी टू यूज गाईज. ये देखो. आता ह्याच्यातनं पण एक शूट घेतो तुम्हाला. म्हणजे कॅमेरा माझ्या समोर आहे, मी समोर मोबाईल लावलाय. आणि हे बघा, ह्याच्यातनं अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने असे व्हिडिओ शूट करू शकतो. आपण असा ब्लॉग. इथं पण ग्रिप पण येते चांगली, आणि इथं पण अशी ग्रिप भेटते. आणि अशा पद्धतीने चांगला असा ब्लॉग शूट करू शकतो आपण. तर तुम्ही पण ब्लॉग शूट करता. हे सगळे ॲक्सेसरीज मी एक एक करून घेतले, त्याच्यामुळे असं नका विचार करू की सगळे एकदाच घेऊ. हळूहळू घ्या तुम्ही. थोडी एक वस्तू घ्या. मी एक क्लिप पण एका टायमाला एकच क्लिप घेतलेला आहे. हे क्लिप पण एका टायमाला एकदाच घेतलेला आहे. म्हणजे असं एकत्र काय नाही घेतलंय. आता बघा, माझ्याकडे कॅमेरा पण आहे आणि मोबाईल पण आहे समजा. तर मला एक शूट करायचा आहे. तर मला तो जर रील पण शूट करायचा असेल आणि सिनेमॅटिक पण शूट करायचा असेल, तर मी असा इथे वर्टिकल इथे असा मोबाईल लावू शकतो. आणि इथं ह्या अशा पद्धतीने कॅमेराने पण शूट करू शकतो. तर असा बघा, असा शूट होऊ शकतो. तर आता हे दोन्ही ठिकाणी असं होऊ शकतं. आता बघा, मी इथं कॅमेरा लावलाय आणि इकडनं असं करायचं असेल तर इथं कॅमेरा लावून आणि इथं वर्टिकल. आणि हे रोटेट करायचं असेल तर हे बघा, असं पण होतं. हे रोटेट पण होतं. सो एका टायमाला मी दोन गोष्टी लावू शकतो माझ्याकडच्या. आणि आता ह्याची हाईट आणि ह्याच्यामध्ये मोबाईल पण लावून दाखवतो तुम्हाला कसं लागतं ते. मित्रांनो, आता जो तुम्ही लावलेला आहे ना, आता मी हा सेल्फी स्टिकला लावलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये पण शूट करून दाखवतो कशा पद्धतीने होतं इथे. तर हे बघा, कॅमेरा चार्जिंग संपत आली आणि असा कायसा दिसतोय बघा सेल्फी स्टिकमध्ये असं लावल्यावर. हे बघा, इकडनं बघा तुम्ही. हे बघा, सेल्फी स्टिकला लावल्यावर असा थोडासा असा सेटअप होईल. आणि ह्याच्यातनं पण बघू शकता. आणि आता मी व्लॉगिंग करायला असं आरामात नॉर्मली असं कुठे जाऊन असं इझी टू हँड, म्हणजे असं कसे पकडून आणि असं व्लॉगिंग करू शकतो एकदम आरामात मध्ये. तर आता बघा, हा शूटिंग बंद आहे ह्याच्यामध्ये. इथं बघू शकता. आणि फ्रंट कॅमेरा चालू केला. दोन्ही रेकॉर्डिंग मी लावतो आजूबाजूला. आणि हे जे बटन दाबलं ना, हे बटन दाबलं ना की रेकॉर्डिंग चालू येईल. तर बघा, ब्लूटूथ कनेक्ट आहे. हे बघा, इथे बटन दाबलं. ओके, लाईट पेटली, चालू झालं. हे बघा, हे बटन आहे. इथे दाबलं, हे दाबलं, लाईट पेटेल. हे बघा, आता रेकॉर्डिंग बंद झालं. आणि आता मी बटन दाबेन, इथं टच न करता रेकॉर्डिंग चालू आहे. बघा, रेकॉर्डिंग चालू झाली. तर हे फीचर्स आहेत, बाकी काय नाही. इझी टू हँड आहे. असं आरामात पकडून आणि असं व्लॉगिंग वगैरे करू शकतो. आणि फ्रंट कॅमेरा थोडंसं काहीतरी लागलं त्याच्यामुळे व्हिडिओ क्लॅरिटी चांगली येत नाही. आणि हे आता दोन्ही साईड बाय साईड, एक ठिकाणी आयफोनमधून आणि एका साईडला ह्याच्यामधून आपल्या DJ Action 2 मधून. तर दोन्ही ठिकाणाहून येते. तर काही आता बघा, ही माझी जुनीवाली सेल्फी स्टिक आहे आणि ही नवीनवाली आहे. तर ह्या दोघांची हाईट बघा इथून. हे बघा, इथं दोघां खाली ठेवलेल्या आहेत एकदम सेम लेवलवरती. आणि दोघांची हाईट एकदम ही बघा. आणि मटेरियल क्वालिटी पण बघा, त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा ही भरपूर उंच आहे. आणि ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. हे बघा, इथं हे वरती पण निघतं. मी आता काढलेलं नाही सध्या, मी तुम्हाला नंतर कधी दाखवेन काढून. आणि इथं हे जे हँडल करायचं ते आहे. आणि ह्याची क्वालिटी एकदम भारी आहे बघा. आणि इथं ह्याला 4 आहेत. जे खाली जे पाय आहेत ना, ते 4 आहेत. आणि ह्याला 3 आहेत. रिमोट ह्याला पण आहे, पण हा रिमोट आता काम नाही करत. हे इथे हे ॲडजस्टेबल आहे, हे फिरते पण. आणि इकडनं आरामात दाबू शकतो मी. आणि हे इथं रबर आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे रबर आहे. तर इथं मोबाईलला पण डॅमेज व्हायचे चान्सेस एकदम कमी, काही टेन्शन नाही. आणि हे असं आरामात असं वरती होतं. आहे बघा, असं वरती होतं. आणि ही अशी स्टिक खाली होऊ शकते. इथून तुम्ही कंट्रोल करू शकता आरामात. हे इथं नट बोल्ट आहे, हा ॲडजस्टेबल आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर असं हे सेल्फी स्टिकचे थोडेसे स्पेसिफिकेशन्स होते. ह्याला 1 2 3 4 5 6 जे असं हे जे गॅप आहेत ना, स्टेजेस 6 स्टेजेसमध्ये आहेत. ते 6 अशा एकाखाली एक 6 होत आहेत. तर गाईज, अशी कायशी होती आपली पोर्ट्रॉनिक्स ल्युमिक्स 2 सेल्फी स्टिक. म्हणजे हा स्टिक तर स्टिकपेक्षा मोठा तर दांडाच वाटतोय. इथे खाली रबर पण आहे. आणि बाकी सगळ्या फीचर्स वगैरे तुम्हाला सांगितलं. ही अशी कायशी आहे आणि चांगली आहे, इझी टू यूज आहे. आणि थोडीशी हेवी आहे, थोडीशी वजन आहे, बट चांगला आरामात यूज करू शकतो. असा मोठा आरामात असं पकडू शकतो. याच्यावर कॅमेरा पण आरामात लागू शकतो, कॅमेरा पण पकडू शकता. तर ह्याची प्राईस आता सगळं तुम्ही पाहणार आहेच. तर ह्याची प्राईस वगैरे कोणी घेणार असेल, ब्लॉगिंगसाठी पण चांगली आहे, व्हिडिओ शूटसाठी पण चांगली आहे, रील शूटसाठी पण चांगली आहे. बाकी तुमच्या यूजवर डिपेंड आहे, तुम्हाला कसा पाहिजे तो. आता तर तुम्हाला ऑनलाईन ही 1300 रुपयाला भेटून जाईल Amazonवरती. जर पाहिजे तर लिंक मी टाकतो, डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. डिस्क्रिप्शनमधून लिंक चेक करत असेल तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर
1300 रुपयामध्ये अशी काहीशी सेल्फी स्टिक भेटेल. इथे कॅमेरा पण, हा बघा इथे कॅमेरा पण लावू शकतो आणि इकडनं मोबाईल पण लावू शकतो आणि हे इथं बटन आहे आणि सगळं हँडल बिंडल इथूनच होतं. तर असा काहीशी सेल्फी स्टिक आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. बाकी काय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी काय नाही, असंच काहीतरी गॅजेट दाखवत आणतो आणि लवकरच आता माझे सगळे एखाद्या सगळे गॅजेट दाखवेन तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये. तर तुमच्या भावाला एकदा सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला थंब पडतो थंब देऊन टाकजास, लाईक करजास. बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.